गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आज आम्ही बघत होतो की हे जे अक्रोड आहे बिना फोडलेले त्यामध्ये किती क्वांटिटी निघते. सो जे फोडलेले आणि बिना फोडलेले आम्ही कंपेअर करत होतो. अक्रोड आम्ही यासाठी खातो की त्याने कुठलेही हाडं दुखत नाही. म्हणजे आपण कितीही म्हातारा झालो ना तरी आपले हाडं दुखणार नाहीत. काहीही समस्या असतील ना हाडांच्या तर याने दूर होतात. सो त्यानंतर गट्टू आपल्याला दाखवत होता की त्याच्या बाहेरचा ऑफिसच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे तो कसा दिसतो. गट्टू कधी ऑफिसला जात नाही, नेहमीच त्याचं वर्क फ्रॉम होम असतं, पण तो कधी कधी गेला तर रात्री 10पर्यंत थांबतो. सो नाईटचा व्ह्यू ऑफिसमधून काही असा दिसतो त्याच्या. त्यानंतर तिकडनं येताना त्यांना एक मंदिर लागतं जे आमच्या घरापासून 1-2 किलोमीटरवरतीच आहे. हे आहे एक हनुमान मंदिर, पण हे हनुमान जे आहेत ते खूप लवकर पावतात आणि नवसाचे आहेत. म्हणजे नवस कुठलाही केला तर ते लवकर पूर्ण करतात आणि नवस पूर्ण केल्यानंतर इथे आपल्याला अशी घंटी बांधावी लागते. सो इथे खूप घंट्या बांधलेल्या आहेत लोकांनी आणि इथे शनिवारीसुद्धा खूप गर्दी असते. नेहमी तर असतेच पण शनिवारी प्रचंड गर्दी असते. सो यांनी आत्ताच ह्या सगळ्या घंटा काढल्या होत्या आणि परत लोकांनी एवढ्या सगळ्या बांधल्या आहेत. सो हे खूपच हे पाषाण लिंक रोड त्या रोडवरचं हे मंदिर आहे, हनुमान मंदिर. सो त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो एका एक्झिबिशनमध्ये. इथे बावधनलाच होतं, सूर्यदत्ताच्या समोर. इथे बऱ्याचदा एक्झिबिशन असतं. सो आज आम्ही गेलो होतो परत एकदा. सो खूप खूप छान छान वस्तू इथे असतात. आणि त्यानंतर आम्ही हे बघितलं की 999 रुपयामध्ये तुम्हाला 1 मिलियन व्ह्यूज मिळतील. ते तर आमच्या व्हिडिओला तसेही येतात. सो आम्हाला त्याची काही गरज नाही आहे. आणि त्यानंतर इथे ज्वेलरी पण होती, ती बघितली. त्यानंतर इथे बाहेर अशा ढोलकी ठेवलेल्या होत्या. हे स्टाईल लाईटचं बावधनचं होतं. ते झाल्यानंतर आम्ही जवळच बाजार होता तिकडे आम्ही बाजारात गेलो आणि सगळ्या भाज्या आत्ता 20-20 रुपयाला पाव आहेत. सो आम्ही त्या घेतल्या. आणि त्यानंतर इथे एक स्टॉल होता, पुरणपोळी 50 रुपये. बघू शकता तुम्ही. थालीपीठ 70 रुपये, आप्पे 50 रुपये. थोडंच देतात पण किंमत बघा किती लिहिली आहे यांनी. आणि त्यानंतर समोर जाऊन आम्ही आणखी थोड्या भाज्या घेतल्या. आणि त्यानंतर तुम्ही हे लहानपणी खाल्ले असतील हे वेगळ्या वेगळ्या कलरचे कुरकुरे आणि चिप्स दिसत होते इथे. बघू शकता तुम्ही किती कलरफुल दिसत होते. त्यानंतर इथे बाजारात मी हुरडा बघितला. तो बघितल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही तो घरी आणून भाजला. सो तो एवढा घाण लागत होता ना, म्हणजे अजिबात असा आंबट लागत होता आणि वाक्कसही लागत होता. म्हणजे जसा आम्ही एक्सपेक्ट केला होता तसा तो 1%ही नव्हता. 120 रुपये सगळे पाण्यात गेले. त्यानंतर आज मी सकाळीच जो मसाल्याचा डब्बा होता तो छान घासून ठेवला होता, धुवून ठेवला होता. सो त्यानंतर मी त्यात सगळं भरलं, जिरं, मोहरी, हळद, तिखट. पण त्यानंतर माझी एक वाटी रिकामी राहिली. मग नवऱ्याला विचारलं की काय भरू, तर तो म्हटला की कस्तुरी मेथी भर. आणि मग हे असं माझं तयार झालं छान. मग आज आमची छान कणिकचा गुळाचा शिरा खायची खूप इच्छा होती. मग आम्ही गूळ खिसायला घेतला. तो खिसल्यानंतर मला असं वाटतं की हा इनफ आहे आत्ता. माझी आई ना लहानपणी हा बनवायची. छान बदाम भिजू घालायची, नंतर ती बदाम दुसऱ्या दिवशी छान त्याचा शिरा बनवायची. त्याचा असा छान वास यायचा ना, पण मला तसा जमला नाही. सो मी छान तूप टाकून घेतलं. त्यानंतर त्यात छान भाजून घेतली कणिक. आणि मी काही बदाम भिजू घातलेली नव्हती, त्याच्यामुळे हे माझ्याकडे थोडे काजू होते ते मी त्यामध्ये टाकून घेतले आणि छान परत ते भाजून घेतलं. असं तुमच्याकडे जर लहान मुलं असतील ना तर त्यांनासुद्धा हा तुम्ही खाऊ घालू शकता. आपण बदाम आदल्या रात्री भिजू घालून ते नंतर टाका. सो त्या खूप टेस्टी लागतं. त्याच्यासोबतच मी बाजूला गरम पाणी ठेवलं होतं, ते त्यात घालून घेतलं. रव्यासारखं नसतं याचं, थोडंसंच पाणी घालावं लागतं, नाही तर मग ते पाणी त्यामध्ये जिरत नाही छान. मग मी तो छान असा मिक्स केला आणि त्यामध्ये गूळसुद्धा घातला. तुम्ही बघू शकता मी वरतून गूळ घातला. तुम्ही जर गुळाचं पाणी करत असाल ना, ते घालत असाल तरी खूप छान वाटेल. आणि त्यानंतर शिरा खाऊन आमची काही इच्छा नव्हती जास्त जेवण करायची, म्हणून मी छान असं पालक आणि टोमॅटोचं सूप बनवलं आणि त्याच्यासोबत थोडीशी मॅगीसुद्धा बनवली. सो आत्ता आम्ही बिग बॉस बघत हे छान एन्जॉय करतोय. सो आज ना आमच्या घराच्या खिडकीमध्ये या कबुतरांनी छान अशा काड्या आणि तार वगैरे आणून ठेवले होते. बहुतेक त्यांना इथे घर करायचं आहे. सो आम्ही सुद्धा यांना छान तारा आणि काड्या वगैरे कलेक्ट करून देतोय. त्यानंतर आम्ही फर्स्ट क्रायमध्ये ही गाडी बघायला गेलो. हिची किंमत 25,000 रुपये होती. सो गाईज त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. सो तेव्हा आम्ही इथेच बावधनला जवळच आमचं एक मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो होतो. तिकडे तुम्ही बघू शकता इकडे छान कीर्तन सुरू आहे, भजन सुरू आहे. आणि त्यानंतर इकडे दर्शन घेतलं आम्ही आणि तिकडे छान महाप्रसादसुद्धा होता.
तो आम्ही घेतला. आणि त्यानंतर नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता, मागच्या वेळेस मी तुम्हाला हे कबूतर दाखवलं होतं ते आता इथे त्याच्या अंड्यांवर बसलेलं आहे. मला वाटलं इथं ते घरटं बनवेन, पण त्याने त्यातच भागवलं आहे त्याचं. थोडंसं मला हे आळशीच दिसते, याने त्याच्यासाठी घर पण नाही बनवलं. त्यानंतर आम्ही दर रविवारी असे छान रोडगे बनवतो भाजलेले, आणि त्यावर छान साजूक तूप टाकून छान फोडणीचं वरण त्यासोबत खातो. भाजी बनवायचं काही काम नसतं आणि हे खूप टेस्टी लागतात. सो गायज, नंतर आम्ही रात्री इथं झुडिओमध्ये गेलो होतो. मला माझ्या बायकोसाठी एक चांगली ऑफिशियल अशी चप्पल घ्यायची होती, जी ती डेली वेअर पण करू शकेल आणि ऑफिसला पण घालून जाऊ शकेल. आणि इथं मी असं फिरत होतो, तिला म्हटलं तू बघ, आणि मी इकडे दुसरं पोरी बघतो. हा एरिया कर्वेनगरचा आहे. कर्वेनगरमध्ये डीमार्टच्या साईडला झुडिओ वगैरे जे नवीन शॉप्स आहेत ते आहे. आम्ही इथं बघितलं, इथं आतमध्ये झुडिओमध्ये तर हिला एक पण सँडल पसंत नाही आली. त्याच्यानंतर इथंच खाली एक नवीन शॉप ओपन झालेला आहे, तर आम्ही आता तिथं जात आहे. या एरियामध्ये नेहमीच खूप गर्दी असते, कारण हा पूर्ण बॅचलरचा एरिया आहे आणि इथं जवळच डीमार्ट पण आहे आणि वेगवेगळे शॉपिंग मॉल्स आहेत, त्याच्यामुळे इथं खूप गर्दी असते. फुल क्राऊडनी भरलेला असतो एरिया. सो त्यानंतर आम्ही विराट हिंदू संमेलनमध्ये गेलो होतो. तिकडे ही एक ताई छान असं परफॉर्म करत होती, दांडपट्टा असं फिरवत होती, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे लगेचच एक कुस्तीचा गेम सुद्धा होता. कुस्तीचा नाहीये तो, आम्ही ते बघितलं. महाराजांच्या काळामधली ती एक शैलकला आहे. ते जेव्हा सकाळी सकाळी वॉर्मअप करतात ना, तेव्हा हे असं करत होते ते महाराजांच्या काळामध्ये. बघ, ते दोघं जण आता वॉर्मअप सकाळी कसं करतात तसं करून दाखवतात. सो बाहेर छान छान असा पाऊस पडतोय, म्हणून आम्ही आंब्याचा रस, पुरी आणि कांद्याची भजी, बटाट्याची भजी गरम गरम बनवली आहेत. आणि आता बिग बॉस बघत बघत आम्ही छान असं जेवण करतो. तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.